नमस्कार. ओम गायश्वरी. मी गुरुवर प्रशांत भाऊ गायकवाड, राणा खराडे, पुणे. 11 मंगळवारची माहिती मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. तर आता पूजेची मांडणी कशा प्रकारे केली जाते हे तुम्ही नक्की बघा. एक चौरंग घेतलेला आहे, चौरंगाच्या वरती हिरो ब्लाउज पीस टाकलेला आहे, त्याच्यावरती मी इथं चौक भरत आहे तांदळाचा. हे बघा अशा प्रकारे चौक भरून घ्यायचं आहे. रुपयाचं नाणं, सुपारी आणि फुल हे थोडंसं घ्यायचं आहे. हळदी कुंकू टाकायचं आहे. हे घेतल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला आईला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा, तो संकल्प करायचा आहे, जो आपण कशासाठी हा व्रत करत आहे, कुठल्या इच्छापूर्तीसाठी व्रत करत आहे, तो जगदंबेला आपण मनोभावे बोलायचा आहे. आईला बोलल्यानंतर हे काय करायचं, या कलशामध्ये टाकायचं. त्यानंतर 7 पाणी अशी पाठोपाठ लावून घेतलेले आहेत. हे बघा असं. त्याच्यानंतर हा कलश मी मावळ भरून घेतलेला आहे साष्टांगासाठी. आणि आता हा कलश आपल्याला असं पाठीमागे लावून, नारळाच्या पाठीमागे लावून हे ह्याच्या आतमध्ये मांडायचं. बघा अशा प्रकारे कलशाला 7 शृंगार करून घेतलेला आहे. एक प्रकारे प्रतिरूप आई काळूबाईचं म्हणून मानलं जातं. ज्यांच्या घरात देवी नसते, काय नसतं, त्यावेळेस हे आपलं कलश ही जगदंबा म्हणून आपण पूजली जाते. पण आपल्या इथं काळूबाई असेल तरी पण ही तिचं प्रतिरूप, कारण ती आपल्या संकल्पनासाठी आपण हे पूजलेलं आहे. त्यामुळे हे कलश आपल्याला 7 शृंगार करून मनोभावे पूजायचं आहे आणि हे अशा प्रकारे मांडून घ्यायचं. बोल महाराजाच्या काळूबाईचं छान भले. छानशी अशी एक वेली पण घालायची आहे. प्रत्येकी असे 2-2 करून असे 11 पानं मांडून घेतलेले आहेत. म्हणजे पुढे 7 आणि इकडे 2, इकडे 2 असे टोटल 11. प्रत्येक पानावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आपल्याला. प्रत्येक पानावरती थोडंसं अक्षता टाकायचे. परंतु जे आपण पहिले पान इथून मांडायला सुरुवात केली तरी इथं आपण थोडंसं टाकून घेतले. काय करायचं, प्रत्येक पानावरती सुपारी मांडायचं आहे. सुपारी मांडल्यानंतर प्रत्येकी जे आपण सामान घेतलेलं आहे ते एक मांडून घ्यायचं. बघा मी अशा पद्धतीने मांडत आहे. ही पूजा मांडताना आपल्याला काळेश्वरीचा मंत्र म्हणायचं आहे, किंवा आपल्या मोबाईलवरती जरी आपण काळेश्वरीचा मंत्र लावला तरी चालेल. विश्वमोहिनी, असुरमर्दिनी, मांडरगडची काळेश्वरी, हे सगळे मांडून झाल्यावर प्रत्येकी 2-2 बांगड्या पण ठेवायचे. हे बघा, एक लिंबू पण ठेवायचं आहे. आईला चाफा खूप आवडतं. चाफ्याची फुलं शक्यतो लावावी. चाफा जर फुल नसेल, आपली नॉर्मली फुलं जरी लावली तरी चालते. त्यानंतर ही सगळी पूजा मांडलेली आहे. पूजा मांडल्यानंतर एक वटी, साडी, चोळी आणि खंडार आणि आईची ओटी भरायची आणि ही ओटी इथंच ठेवायची. यानंतर काय करायचं आहे, संध्याकाळी आपण दिवसभर उपवास असतो, संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी एक ताट भरून घ्यायचं आहे. ताटमध्ये भाजी, काय असं नाही की पुरणपोळीच बनवायचं तुम्हाला. नॉर्मली आपली चपाती, भाजी, पातळ भाजी, वरण, भात असं प्रकार घ्यायचा आहे. आणि ते आपल्या कुरडे, पापडी आणि देवीला घास भरायचं आहे. घास भरवल्यानंतर ते जे ताट आहे त्या ताटावरतीच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि त्यानंतर उपवास सोडायच्या अगोदर तुम्हाला देवीची आरती करायची आहे. आरती करून मंत्र जप करायचा आहे. जर आपलं जर गेन्मा वगैरे झाला असेल तर आपल्याकडे बीज मंत्र असेल, तो बीज मंत्र आपल्याला जप करायचा आहे. नसेल तर कॅप्शन मध्ये मी मंत्र देतो, तो मंत्र आपल्याला मंत्र म्हटलं तरी चालेल. ओम ऐं ब्रीम काळूबाई देवे नमो नमः हा मंत्र म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही करा. आणि त्यानंतर उद्या पूजा उतरवण्यासाठी काय विधी असते, कसं केलं जातं हे पुढच्या पाठमध्ये तुम्ही नक्की बघा. ओम काळेश्वरी.